जय हिंद सर्वांना. तर मॅथ स्पेशल आगाज बॅचमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण एक बॅच ओपन केलं होतं या ठिकाणी SSC आणि रेल्वे दोन्ही एक्झामला टार्गेट करून, म्हणजे सेंट्रलच्या केंद्र शासनातल्या कोणत्याही भरती असू द्या, त्या भरतीसाठी लागणारं जे गणित विषय आहे त्या गणित विषयाची परिपूर्ण तयारी ह्या बॅचमध्ये आपण करून घेणार होत्या. त्यामुळं काय, त्याला मी नाव दिलं होतं SSC आणि रेल्वे. फक्त दोनच भरती टार्गेट करायला असं काही नाही, सेंट्रलची कोणतीही भरती असू द्या त्या सगळ्या भरतींसाठी मॅथ सेम राहणार आहे. अरिथमॅटिक आणि ॲडव्हान्स दोनच राहतात मॅथमध्ये, आणि ते दोन्ही आपल्याला ह्या बॅचमध्ये कव्हर करून भेटणार आहे. तर स्टार्टिंगचे 5 दिवस हे डेमो लेक्चर असणार आहेत. त्याच्यामध्ये ते यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहेत आणि ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत त्या 5 दिवसामध्ये. कारण स्टार्टिंगला मुलगा ज्या वेळेस येते त्यावेळेस समोरच्यावर त्याला ट्रस्ट राहत नाही, म्हणजेच काय की बाबा हे मास्तर शिकवलेलं बरोबर शिकवाले का. त्यामुळं पहिले 5 दिवस तुम्ही लेक्चर फक्त अटेंड करायचं आहे, बघायचं फक्त टेक्निक काय काय वापरलो. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जे भरतीसाठी पाहिजे किंवा परीक्षेसाठी पाहिजे ते मेथड आपण वापरायला का, हे 5 दिवस तुम्ही चेक करायचं आहे. ते चेक करूनच मग तुम्ही बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आता बॅचची स्टार्टिंग आहे. गणिताची तयारी करण्याच्या अगोदर डायरेक्ट मी चॅप्टर सुरू न करता मी पहिले मुलांना सांगितलं होतं की सगळ्यात अगोदर तुमचं कॅल्क्युलेशन मजबूत पाहिजे. सगळ्यात अगोदर काय तर तुमचं कॅल्क्युलेशन मजबूत पाहिजे, ज्याचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग राहते, ज्याला असे काही टेक्निक माहीत असतील जसं की युनिट डिजिटवरून गणित उडवणं म्हणा किंवा डिजिटल सम वापरून म्हणा. अशा प्रकारचे जे कन्सेप्ट ज्या विद्यार्थ्याला माहीत आहेत त्याला कमीत कमी टाईममध्ये गणित सुटतात. म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा ते कुठं तर ॲडव्हान्स लेवलमध्ये जाते. तर नॉर्मल विद्यार्थ्याला काय करते, त्यानं पार करून ॲडव्हान्स लेवलमध्ये जाते. तर आता ते कोणती गोष्ट आहे, सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेशन. कारण गणित म्हणजेच काय राहणार आहे तर कॅल्क्युलेशन राहणार आहे. गणितामध्ये दुसरं काय राहते, नवीन काय राहणार, कन्सेप्ट आणि कॅल्क्युलेशन. कन्सेप्ट तर मी शिकवतो, सगळ्यात शॉर्ट कन्सेप्टमध्ये मी शिकवतो, पण त्याच्यासोबतच कॅल्क्युलेशनची टेक्निक आपल्याला सगळ्यात अगोदर जमावं लागते. जसं की कॅल्क्युलेशन म्हणजेच काय असणार आहे मी सांगतो. आता टेक्निक का म्हणालो मी याला, कारण नॉर्मल कॅल्क्युलेशन प्रत्येक जण करते, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार प्रत्येकाला जमते, पण ह्याला टेक्निक का नाव द्यालो मी. समजा तुम्हाला मी आज सांगितलं होतं की 2 शस्त्र आहेत आपल्याकडे. कोणता आहे, एक आहे युनिट डिजिटवरून सोडवणं आणि एक काय राहणार आहे या ठिकाणी तर डिजिटल सम वापरणं. आता युनिट डिजिट काय आहे तर नॉर्मल आहे. युनिट डिजिट म्हणजे काय, जास्त काही हार्ड नसते. जसं की उदाहरणार्थ युनिट डिजिट. युनिट डिजिट म्हणजे जास्त काही हार्ड राहणार नाही. जसं की समजा तुम्ही क्वेश्चन सॉल्व केल्याच्या नंतर, समजा हे काय तर क्वेश्चन येणार आहे तुमच्या समोर, तुम्ही काय करणार आहोत त्या ठिकाणी कन्सेप्ट मांडणी करणार आहोत. मांडणी करून कॅल्क्युलेशन करून फायनल इथं काय तर येते, किंवा 2 संख्याची बेरीज येते किंवा 2 संख्याचा गुणाकार, 3 संख्याचा गुणाकार, अशा प्रकारचं काय तर येते. म्हणजेच त्या दोघाचा बेरीज वजाबाकी गुणाकार जे पण काय असेल ते सॉल्व केल्याच्या नंतर तुमचं फायनल उत्तर असते. ते सॉल्व केल्याच्या नंतर फायनल उत्तर, आणि फायनल उत्तर म्हणजे तुम्हाला देते की ऑप्शन देते, ऑप्शन नंबर 1 2 3 4 अशा प्रकारे. मग आपण जे शिकायला बेरीज कसं करायचं ते शिकणं चालेल. आपण काय शिकायला, हे जे फायनल कॅल्क्युलेशन होतं ह्याला युनिट डिजिटवरून कसं ऑप्शन नुसार उडवायचं, प्रॉपर उत्तर काढायचं नाही, फक्त युनिट डिजिटवरून. जसं की उदाहरणार्थ तुमच्या समोर जर मी पहिला प्रश्न काढलो या ठिकाणी, पहिला प्रश्न जसं की 5 4 9 3 प्लस 2 9 4 7 2 9 4 7. आता युनिट डिजिटचा खेळ काय असते मी सांगतो. युनिट डिजिटचा खेळ, युनिट डिजिट म्हणजे नावातच आहे. युनिट म्हणजे काय, एकक स्थानचा अंक. युनिट म्हणजे काय तर एकक स्थानचा अंक. जसं की इथं एकक स्थान म्हणजेच कोणतं राहणार आहे, सगळ्यात उजवाकडला अंक, म्हणजे सगळ्यात उजवीकडला अंक. ठीक आहे. मग त्या ठिकाणी फक्त उजव्याकडला म्हणजे एकक स्थानच्या अंकालाच आपल्याला बघायचं, बाकी कुठं बघायचं काय तर बघायचं नाही. मग ह्या ठिकाणी 5 ची काय गरज होती काय नव्हती, 4 ची काही नाही, 9 ची काही गरज नाही, 2 9 4 ह्याची काही गरज आहे का तर गरज नाही. फक्त एकक स्थानचा अंक इथं किती आहे या ठिकाणी 3, प्लस प्लस आहे म्हणून मी प्लस टाकलो मध्ये. इथं किती दिसाले तर 7. आता मलाही माहित आहे तुम्हालाही माहित आहे 7 अधिक 3 किती होणार आहे या ठिकाणी तर 10 होणार आहे. 10 म्हणजेच काय, 10चा युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक किती आहे या ठिकाणी 0 आहे. ठीक आहे. म्हणजे याची बेरीज केल्याच्या नंतर, एकक स्थानचा अंक किती असणार आहे तर 0 असणार आहे. मी अलीकडल्या संख्याचं काहीच केलं नाही, या संख्याचं फक्त ह्या 3 ला आणि 7 ची बेरीज केलो. एकक स्थानचा अंक 7 आणि 3 किती झाले 10. 10 म्हणजे एकक स्थानचा अंक किती आहे या ठिकाणी 0 आहे. मग ऑप्शन मध्ये चेक करायचं बाबा की कोणत्या ऑप्शन मध्ये 0 दिसायले एकक स्थानचा अंक.
जर समजा बाय चान्स एकाच ऑप्शन मध्ये जर 0 ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी तेच फायनल उत्तर असणार आहे. आणि जर नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला लास्टला तर बेरीज करावंच लागणार आहे, सगळे रस्ते जर बंद झाले तर. पण एक झलक युनिट डिजिटवर फिरवायचं, एक झलक युनिट डिजिटवर. काय माहित बाबा, 10 पैकी 2 गणिताला जर असं भेटलं की ऑप्शन मध्ये फक्त 0 दिसाल एकाच ऑप्शन मध्ये, लागून जाते. प्रत्येक गणिताला लागणार, जर प्रत्येक गणिताला जर लागत असतं तर आपल्याला कॅल्क्युलेशनची गरजच नसती. ठीक आहे, आपण डायरेक्ट ह्या मेथडनं सोडवलं असतं. पण एक टेक्निक राहते की एखाद क्वेश्चनला टाइम कमी वापरावा आपला, त्याच्यामुळं युनिट डिजिट हे आपले तयार झाले. युनिट डिजिट आणि डिजिटल सम. पहिल्यांदा युनिट डिजिट नॉर्मल सांगतो मी, नंतर डिजिटल सम कडे होत. म्हणजे एकक स्थानच्या अंकावरून काय करायचं या ठिकाणी, तर आपल्याला बेरीज करायचं. आता तुम्ही म्हणाल की सर काय फक्त हे काय बेरजेलाच लागू पडते का, हे कशालाही लागू पडते, हे वजाबाकीलाही लागू पडते. जसं की या ठिकाणी मी काय घेतलो, 5 9 4 घेतलो. समजा 5 9 4 मायनस 2 9 7 घेतलं, 2 9 7 घेतलो. समजा एक वेळेस झलक मारायचं, कुठं मारायचं, युनिट डिजिटवर. वजाबाकी नंतर करायचं, आपल्याला कमीत कमी कॅल्क्युलेशन करायचं आणि जास्तीत जास्त स्मार्ट ट्रिक वापरायचा. मग या ठिकाणी मला सांगा, मी युनिट डिजिट मध्ये 5चं काही काम नाही, 9चं काही काम नाही, ह्या 2चं काही काम नाही, 9चं काही काम नाही. ह्या ठिकाणी किती दिसालंय, 4. ह्या ठिकाणी किती आहे, 7. 4 मधून आपल्याला किती वजा करायचं, तर 7 वजा करायचा. अख्ख्या जगाला माहित आहे 4 मधून 7 तर जात नाहीत. मग आपल्याला एक सवय आहे, काय सवय आहे की बाबा हातचा नावाची एक गोष्ट आहे, मी घेता. मग आता हातचा कुठे घ्यायचा आहे, 4 मधून 7 जाय ना, हातचा आपण घेतला एक इकडे, इथं किती झाले तयार, 14 झाले. आता 14 मधून 7 गेले, किती उर आहेत ह्या ठिकाणी, 14 मधून 7 गेले 7 उर आहेत. 14 मधून 7 गेले, किती उर आहेत ह्या ठिकाणी, 7. मग आता असं ऑप्शन शोधायचं की ज्याच्या एकक स्थानी 7 भेटायला आपल्याला, एकक स्थानी 7. स्टार्टिंग आहे म्हणून फक्त मी छोटे छोटे आकडे घ्यालो. ह्याला तुम्ही लॉंग कितीही मोठ्या आकडे कोणतेही कॅल्क्युलेशन राहू द्या, त्याला तुम्ही वापरू शकता युनिट डिजिटनं. ठीक आहे. आता वजाबाकीला लागलं सर म्हणजे तुम्ही गुणाकाराला लागते का, लागते, गुणाकाराला लागते, न लागायला काय बघा या ठिकाणी. जसं की पण एकच आहे, जे सिम्बॉल आहे ना तेच तुम्ही युनिट डिजिटचं करायचं. जर बेरीज असेल तर युनिट डिजिटची बेरीज करायचं, वजाबाकी असेल तर युनिट डिजिटची वजाबाकी करायचं. जर गुणाकार दिला 189 गुणिले 73 घ्या, 189 गुणिले 73. 1चं काही काम नाही, 8चं काही काम नाही, या ठिकाणी किती आहे तर 9 आहे. गुणिले 7चं काही काम आहे का तर नाही, हे किती आहे या ठिकाणी तर 3 आहे. 9 3 जा किती येणार आहे या ठिकाणी 27. पण आपल्याला एकक स्थानचा अंकच पाहिजे, म्हणजेच हे 7 पाहिजे. मग युनिट डिजिट किती भेटणार आहे या ठिकाणी 7. मग असं ऑप्शन शोधायचं की ज्याचं युनिट डिजिट 7 आहे या ठिकाणी. हे फक्त काय 2च आकड्याला लागू होते का सर म्हणजे चालतं, नाही, 3 आकडे येऊ द्या, 4 आकडे येऊ द्या, कितीही येऊ द्या. जसं की उदाहरणार्थ मी 4था क्वेश्चन घ्यालो या ठिकाणी, 184 गुणिले 93 गुणिले 170 किंवा समजा 19 आलं, किती आलं तर 19 आलं. या तिघाचा गुणाकार केल्याच्या नंतर फायनल उत्तर येते तुमचं. मग आपण इथं येड्यावणे असं करायचं नाही, पहिल्यांदा 184 गुणिले 93, मग आलेल्या गुणाकारासोबत 19 गुणायचं. आपल्याकडे 1-2 शस्त्र आहेत, असे शस्त्र कोणते आहेत, एक आहे आपल्याला युनिट डिजिट आणि एक आहे डिजिटल सम. युनिट डिजिटनं जर बाय चान्स समजा 2 ऑप्शन जर सारखे आले, 2 ऑप्शन मध्ये एकच स्थानचा अंक सारखा भेटालाय, तर त्यावेळेस काय करायचं तर डिजिटल सम वापरायचं. म्हणजे एक वेळेस झलक युनिट डिजिटची मारायचं आणि दुसऱ्या वेळेस डिजिटल सम. डिजिटल सम काय ते पुढे सांगतो मी, पहिल्यांदा युनिट डिजिट बघायचं. जसं की ह्या 1चं काही काम नाही, 8चं काही काम नाही, इथे किती दिसालंय 4. 9चं काही काम नाही, इथं आहे 3. 1चं काही काम नाही, इथं आहे 9. तुम्ही फक्त पहिल्यांदा 4 गुणिले 3 करा, 4 गुणिले 3 12. 12 मध्ये एकक स्थानचा अंक किती आहे तर 2 आहे. गुणिले त्या 2 ला गुणिले किती करायचं आहे तर हे 9 करायचं. मग 9 दोन्ही किती भेटाले या ठिकाणी, 9 दोन्ही 18 भेटाले. पण 18 मध्ये बी युनिट डिजिट किती आहे 8 आहे. मग असं ऑप्शन शोधायचं की ज्याच्या एकक स्थानी या ठिकाणी तुम्हाला 8 भेटाले, बस. ह्यालाच म्हणतात युनिट डिजिटची कन्सेप्ट. सगळंच्या सगळं एकक स्थानच्या अंकावरून शोधणं हे नॉर्मल आहे, बऱ्यापैकी जणाला जमते, इथं काही प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम कुठे येते, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी आपण आता शिकवलेल्या, काय शिकवलेलं मी सांगतो, जे की आपल्याला आता शिकायचं आहे, त्याला म्हणतात डिजिटल सम. त्याला काय म्हणणार आपण या ठिकाणी, डिजिटल सम. युनिट डिजिट हे छोट्या छोट्या कोणत्याही कॅल्क्युलेशनला वापरा तुम्ही, चलते. पण जे आता जे आपण शिकणार आहोत ते सगळ्यात महत्वाचं असणार आहे. काय म्हणतात त्याला तर डिजिटल सम. हे सगळ्यांनी वही, प्रत्येकाच्या वहीमध्ये असावं, कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये डिजिटल सम नावाचे कॉन्सेप्ट कुणी अजून तर मी तर बघितलं नाही की युट्यूबवर कुठे भेटली मराठीमधून सांगणारे.
हिंदीमधून भेटतील, भरपूर भेटतील, पण मराठीमधून सांगणारे खूप कमी जण आहेत. मग या ठिकाणी आपली कन्सेप्ट सुरू करूत आपण. डिजिटल सम. डिजिटल सम हे एक असं शस्त्र आहे जे की तुम्हाला परीक्षेमध्ये कामाला येते, म्हणजे येणारच आहे. आता डिजिटल सम म्हणजेच काय राहते? डिजिटल सम तर ठीक आहे, नाव तर समजलं आम्हाला डिजिटल सम. डिजिटल मध्ये काय नाव आहे? एक डिजिट आहे बघा, डिजिट. डिजिट आणि काय या ठिकाणी सम आहे. डिजिट म्हणजेच काय तर या ठिकाणी अंक राहते. डिजिट म्हणजेच काय तर अंक, आणि सम म्हणजे सगळ्यालाच माहित आहे, सम म्हणजेच काय राहणार आहे? बेरीज. झालं, अंकाची बेरीज म्हणजे डिजिटल सम. अंकाची बेरीज. पण अंकाची बेरीज कसं करायचं, त्याचा वापर कसं करायचा ते सगळ्यात महत्वाचं आहे. जसं की मी जर या ठिकाणी काढलो, समजा 15 गुणिले 9 काढलो. ठीक आहे, 15 गुणिले किती काढलो या ठिकाणी? 9 काढलो. 15 नम किती येणार आहे या ठिकाणी? 135 येते. हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. ठीक आहे, 15 गुणिले 9 केल्यावर काय येणार आहे? 135 येणार आहे. म्हणजेच काय, सगळ्यात अगोदर मी एक सांगतो की डिजिटल सम म्हणजे अंकाची बेरीज कसं करायचं. जर समजा तुमच्या डोळ्यासमोर जर एक संख्या आली, काय संख्या आली? 135 आहे. एक संख्या कोणती आली तुमच्या जवळ? 135 आली. ह्याचं डिजिटल सम कसं काढायचं सगळ्यात महत्वाचं आहे बघा. या ठिकाणी काहीच करायचं नाही, अंकाची बेरीज करायचं. अंकाची काय करायचं या ठिकाणी? तर बेरीज करायचा. हे किती आहे? 1 प्लस हे किती आहे या ठिकाणी? 3 प्लस हे किती आहे? तर 5. या तिघाची बेरीज करा तुम्ही. तिघाची काय करा या ठिकाणी? तर बेरीज करा. जसं की 3 आणि 1 किती झाले या ठिकाणी? 4, आणि 4 आणि 5 किती झाले या ठिकाणी? 9 झाले. म्हणजेच काय, एका अंकामध्ये यावं. एका अंकामध्ये आलं याचा अर्थ ते डिजिटल सम निघालं. 2 अंकामध्ये येऊ नये. म्हणजे सगळ्या अंकाची बेरीज करा. अंकाची बेरीज करून किती भेटाले या ठिकाणी? मला 9 भेटाले. म्हणजेच हे काय झालं या ठिकाणी? डिजिटल सम झालं. आता उदाहरणार्थ ह्याचा वापर कसं करायचं मी सांगतो आता. जसं की पहिलं क्वेश्चन मी घेतलं या ठिकाणी 43 प्लस या ठिकाणी मी किती घेतो? 55 घेतो. 43 प्लस किती घेतलं या ठिकाणी? 55 घेतलो. आता तुम्ही म्हणाल की सर 43 प्लस 55 केल्याच्या नंतर किती भेटणार आहे आपल्याला? या ठिकाणी 5 आणि 3 तर 8 होतात, आणि 5 आणि 4 किती झाले या ठिकाणी? 9 झाले. 98 भेटाले मला. किती भेटाले या ठिकाणी? 98 भेटाले. म्हणजेच काय झालं, तर ते 98 तर आलं. याच्यामध्ये 2 साईड आहेत बघा इथं. म्हणजे एक आहे डावी बाजू आणि एक आहे उजवी बाजू. ह्याला मी म्हणतो लेफ्ट हँड साइड LHS, आणि ह्याला म्हणतो मी राईट हँड साइड RHS. हे दोन्ही बरोबर राहणार आहे डिजिटल सम मध्ये. अजून समजलं नाही मला सर तुम्ही? तर मी समजून सांगतो की कसं आहे बघा. आता या ठिकाणी आता डिजिटल सम म्हणजे कळलं अंकाची बेरीज करायचं. मग तुम्ही एक काम करा, 4 अधिक 3 करा. 4 अधिक 3 किती झाले या ठिकाणी? 7 झाले. प्लस इकडं 5 अधिक 5 करा. किती झाले? 10 झाले. ठीक आहे, किती झाले? 10. पण मी आता सांगितलं की 2 आकड्यामध्ये राहू नये. 2 आकड्यामध्ये राहावं का? तर राहू नये. एकाच अंकामध्ये मला पाहिजे. तर मग 7 ला 7 प्लस प्लस हे किती आहे या ठिकाणी? 1 अधिक 0 आहे ना. 2 आकडे दिसले की त्याला एकात आणा. आणि एकात कसं आणायचं? अंकाची बेरीज करायचं. 1 अधिक 0 करा तुम्ही. 1 अधिक 0. 1 अधिक 0 किती येणार आहे या ठिकाणी? 1 येणार आहे. 1 अधिक 0 1. आता एक चेक करा, इकडं युनिट डिजिट किती येवलं आपलं? डिजिटल सम किती येवलं? 7 अधिक 1 किती झालं या ठिकाणी? 8 झालं. 7 अधिक 1 8 झालं. आता जे बरोबर मध्ये उत्तर होतं ते चेक करा एकदा. 8 अधिक 9 करा. ह्याचे डिजिटल सम काढायचं आहे. 8 आणि 8 16 आणि 1 17 झालं. ठीक आहे, 8 आणि 8 16 आणि 1 17 झालं. 17 म्हणजेच किती आहे? 7 अधिक 1 किती येणार आहे? 8. म्हणजेच काय झालं बघा इकडे आता, म्हणजे इकडलं युनिट डिजिट आपलं डिजिटल सम आणि इकडलं डिजिटल सम हे सारखं असते. हे काय असणार आहे या ठिकाणी? तर सारखं असणार आहे. हे आपल्याला नोट करायचं सगळ्यात महत्वाचं. जसं की नेक्स्ट क्वेश्चन देतो मी. जर हे क्वेश्चन अजून समजलं नसेल तर डावीकडली आणि उजवीकडल्याचा डिजिटल सम सारखं असावं. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय देणार आहे? ह्या दोघांची बेरीज देते. समजा 43 अधिक 55. एवढं सोपं आहे ना, हार्ड क्वेश्चन देते, पण समजून सांगण्यासाठी मी छोटा आकडा घेतला या ठिकाणी. तुम्हाला या दोघांची बेरीज करायचं आहे. बेरीज केल्यावर फायनल उत्तर आहे. तुम्ही या दोघांची बेरीज करून डिजिटल सम काढल्या, तुम्ही 8 काढल्या. मग ऑप्शन मध्ये तुम्ही चेक करायचं कोणत्या आकड्याचं डिजिटल सम 8 आहे, आणि जे काही असेल तर ते फायनल उत्तर असेल. बस, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला शोधायचं. जसं की मग दुसरं क्वेश्चन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन इथं बघा.
जसं की 2 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. मी दिलो 435 प्लस 312. 312 400 प्लस 35 प्लस 300 किती दिलो या ठिकाणी मी 12 दिलो. आता जर समजा तुम्हाला मी ऑप्शन दिलो या ठिकाणी, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 दिलो. ठीक आहे, थोडस मी साईडला काढतो म्हणजे दिसेल तुम्हाला. इकडं 1, 2, 3 आणि हे 4, ही 4 मी काढलो. आता पहिल्या ऑप्शन मी तुम्हाला काय दिलो, 747, नंतर 757, त्याच्यानंतर 748 आणि 749. तुम्हाला हे बेरीज मी द्यालो या ठिकाणी, 2-3 अंकाची बेरीज आहे, नॉर्मल आहे. आता करणारे मुलं काय करणार आहेत, उभी मांडणी करणार आहेत या ठिकाणी 435 प्लस 312. पण मी काय म्हणलो, आपल्याला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, डिजिटल सम. मग डिजिटल सम कसं राहते बघा एक वेळेस. सगळ्यात पहिल्यांदा एक नजर कशावर फिरवायचं म्हणून मी स्टार्टिंगला युनिट डिजिटवर फिरवा. युनिट डिजिट ह्या ठिकाणी युनिट डिजिट किती आहे तर 5 आहे, या ठिकाणी किती आहे तर 2 आहे. 5 आणि 2 किती होतात 7. ऑप्शन मध्ये एकक स्थानी 7 कुठं आहे, हे ऑप्शन असंही कटलं, हे पण ऑप्शन तसंही कटलं. एकक स्थानी 7च नाही ना, पहिलं मी उडवलो युनिट डिजिटवरून. आता कॉम्पिटिशन फक्त 1 आणि 3 मध्ये आहे. आता इथं आपल्याला काय वापरायचं आहे, जर बायचान्स एकाच ऑप्शन मध्ये जर 7 असतं तर फायनल उत्तर तेच असतं. आता आपल्याला काय लावायचं, कारण 2 ऑप्शन मध्ये 7 आहेत. आता लावा तुम्ही डिजिटल सम. आता जसं डिजिटल सम आपण लावल्या या ठिकाणी बघा इकडे किती येते, 4 अधिक 3 करा, 4 आणि 3 किती झाले 7. 7 अधिक 5 करा, 7 आणि 5 किती होतात या ठिकाणी, 7 अधिक 5, 7 आणि 5 12. आणि 12 म्हणजेच किती आहे, 5 2 आणि 1 3 आलं. डिजिटल सम किती आलं तर 3 प्लस प्लस इकडे लावा. आता 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. ठीक आहे, 6 आणि 3 किती भेटाले या ठिकाणी 9 भेटाले. 6 आणि 3 किती भेटले या ठिकाणी 9 भेटलं. आता या दोनच ऑप्शन चेक करायचे होते आपले, चेक करायचं डिजिटल सम 9 कुठे भेटाले तुम्हाला. जसं की हो का, 7 1 7, 7 2 14, 14 अधिक 5 करा तुम्ही, 14 अधिक 5 किती झाले 19. 19 म्हणजेच किती आहे या ठिकाणी 9 अधिक 1 करा, 9 अधिक 1 10 झाले. 10 म्हणजेच किती आहे 1 अधिक 0 1 करायचा. म्हणजेच काय करायचं आपल्याला, एका आकड्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. जोपर्यंत एक आकडा येत नाही तोपर्यंत त्याची बेरीज करत राहायचं अंकाची. वरीच चेक कर, कारण इथं 1 आले, आपल्याला किती पाहिजे होतं 9 पाहिजे होतं. मग हे तर पॉसिबल नाही. मग वरच्या आकड्याचं केलं आपण, 7 1 7, 7 2 14, 14 आणि 4 किती झाले या ठिकाणी 18, 14 आणि 4 किती झाले 18. 8 अधिक 1 करा या ठिकाणी, 8 अधिक 1 किती येतात अंकाची बेरीज 9. म्हणजे इथलं डिजिटल सम 9 होतं. मग ऑप्शन मध्ये कोणत्या डिजिटल सम 9 आहे, कोणत्या ऑप्शनचं, ऑप्शन नंबर 1 आहे. म्हणजे आपलं फायनल उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 1 असेल. आता काही जणांना बघून असं हे डाऊट येत असेल की सर एवढं रामायण करत बसण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट बेरीज केल्या असत्या परवडला असता आम्हाला. ठीक आहे, तर मी तुम्हाला एवढ्या छोट्या गणितासाठी हे तुम्हाला वापरा म्हणायलोच नाही मी. हे कुठं वापरायचं आहे तुम्हाला, हार्ड कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणजेच काय, जसं की उदाहरणार्थ मी हे क्वेश्चन घेऊन आलो होतो, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे या ठिकाणी. जर समजा इथं अशा प्रकारचे, आता इथं काय करता, अपूर्णांकाची बेरीज कसं करता, लसावी काढून मग हे करत बसणार हो का, इथं टाइम जाते आपला फुकट. मग इथं तुम्ही डिजिटल सम वापरा. कसं वापरायचं मी सांगतो. जसं की हे शेकडेवारीचं गणित आहे, ह्याला तुम्ही सेकंदामध्ये उडीता येते आपल्याला हे गणित. इथंही डिजिटल समच काम करते. पण कसं करते त्याच्यात ते शिकायच्या अगोदर तुम्हाला बेसिक काही गोष्टी यावं लागते. त्यामुळे मी हे छोटे छोटे आकडे घ्यालो, कारण छोट्या आकड्याला तुम्हाला डिजिटल सम वापरायची गरजच नाही. तुम्ही नॉर्मल खटमिन्या करून टाकून देता बेरीज करून. पण हे समजण्यासाठी शिकण्यासाठी तुम्हाला हे फक्त मी सांगायलो. आता समजा बेरीज आहे, वजाबाकी मध्ये तेच अशा प्रकारचं डिजिटल सम वापरायचं. जसं की उदाहरणार्थ बघा, मोठमोठ्या कॅल्क्युलेशनला सुद्धा काम देते हे. जसं की आता वजाबाकी मध्ये कसं, जर समजा तुम्ही म्हणला की 53 आहे या ठिकाणी, किती आहे या ठिकाणी 53, 53 मायनस 27 करायचं मला. 53 मायनस किती करायचं तर 27 करायचं. किती करायचं 53 मायनस 27. किंवा एक काम करू सध्याला 27 ऐवजी तुम्ही घ्या 24. 53 मायनस 24. आता सगळ्यात ऑप्शन द्यालो मी इकडे 1 2 3 आणि हे काय आहे ठिकाणी 4. 3 आणि 1 4 झाले.
आता इकडं ऑप्शन दिलं तुम्हाला मी सगळ्यात पहिलं किती 6 20 26 27 28 29. समजा एक ऑप्शन एक 28 29 30 आणि एक आहे 31. ठीक आहे, 4 ऑप्शन दिलो मी. तुम्ही पहिल्यांदा चेक केला, युनिट डिजिट वापरला. युनिट डिजिट वापरल्यावर उत्तर मला भेटणार आहे एवढं तर माहिती आहे, पण आपल्याला डिजिटल सम शिकायचा आहे. मग कसं करणार आहे? डिजिटल सम मध्ये काय म्हणते? अंकाची बेरीज 5 अधिक 3 किती झाले या ठिकाणी 8 मायनस 4 अधिक 2 किती झाले या ठिकाणी 6. 8 मधून 6 गेले किती उरायत 2. 8 मधून 6 गेले किती उरायत तर 2 उरायत. कोणत्या ऑप्शन मध्ये चेक करा डिजिटल सम 2 आहे हे चेक करायचं. 8 अधिक 2 किती झाले 10. 10 म्हणजे अख्ख्या जगाला माहित आहे की डिजिटल सम 1 आहे. इकडं 3 अधिक 0 म्हणजेच किती भेटायला 3. 3 अधिक 1 म्हणजे किती भेटायला या ठिकाणी 4. हे पण 9 ऑप्शन. ऑप्शन नंबर 2 चेक करा. 9 अधिक 2 किती झाले या ठिकाणी 11 झाले. 11ची डिजिटल सम काढा किती येते 1 अधिक 1 2. म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल आपल्या या ठिकाणी? ऑप्शन नंबर 2 असेल. म्हणजे डावीकडचे डिजिटल सम उजवीकडच्या डिजिटल समच्या बरोबर असते. हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं या ठिकाणी. हे काय करायचं या ठिकाणी तर लक्षात ठेवायचं. डिजिटल सम मध्ये बघा लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड हे दोन बरोबर राहणार आहेत. जसे की एक डेमो क्वेश्चन देतो म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. जसे की तुमच्या डोळ्यासमोर हे क्वेश्चन आले. आणि डिजिटल सम मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती आहे मी सांगतो. डिजिटल सम मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती आहे मी सांगतो. जर समजा मी एक संख्या जर घेतलो या ठिकाणी 1 अधिक 9 घेतलो. ठीक आहे. नंतर दुसरं 2 अधिक 9 3 अधिक 9 4 अधिक 9 5 अधिक 9 6 अधिक 9 7 अधिक 9 8 अधिक 9 कोणतेही घ्या तुम्ही. हे 8 क्वेश्चन आहेत. मी म्हणलो या संख्याचं मला डिजिटल सम काढायचं होतं. म्हणजे जर हे लिहिलो कशासाठी फक्त एकमेव आकड्यामुळे लिहिलो हे 9 आल्यामुळं. सर तुम्ही म्हणाल की आता 9चं काय काम होतं. 9चं सगळ्यात महत्वाचं काम होतं. काय काम होतं बघा इकडं. 9 अधिक 1 किती होते 10 होते. आणि 10चा डिजिटल सम किती भेटणार आहे या ठिकाणी 1 भेटणार आहे. अंकाची बेरीज करा 1 भेटते ना. इकडं 2 अधिक 9 करा 9 2 किती झाले या ठिकाणी 11 झाले. आणि 11चा डिजिटल सम किती भेटायला या ठिकाणी तुम्हाला 2 भेटाले. इकडं 9 अधिक 3 करा 9 अधिक 3 किती भेटाले या ठिकाणी 12 भेटाले. 12 म्हणजेच किती आहे 2 अधिक 1 3 भेटलं मला डिजिटल सम. इकडं 9 अधिक 4 करा किती येतात 13. 13 म्हणजे डिजिटल सम किती आहे या ठिकाणी 3 आणि 1 4 आहे. ठीक आहे. इकडं 9 अधिक 5 किती आहे या ठिकाणी 14. 14चं डिजिटल सम किती आहे 4 आणि 1 5. 9 अधिक 6 करा 9 अधिक 6 केल्यावर किती येते 15. 15चं डिजिटल सम किती येते 5 आणि 1 6. इकडं 7 आणि 7 14 आणि 1 15 16. 6 अधिक 1 किती आलं डिजिटल सम 7 आलं. नेक्स्ट इकडं 8 अधिक 9 करायचं 8 आणि 8 16 आणि 1 17. 7 आणि 1 किती होते या ठिकाणी 8. ह्याच्यावरून मला काय दाखवायचं होतं. ह्याच्यावरून मला एकच गोष्ट दाखवायची होती. हे जे याचं जे डिजिटल सम जे येऊ लागले ना 1 2 3 4 5 6 7 8 हे जे डिजिटल सम आलाय ना ते त्याच आकड्याच्या बरोबर आहे बघा ज्याच्यामध्ये आपण 9 प्लस केल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ एक निघते की जर समजा तुम्हाला कुठं जर 9 दिसलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 9 घ्यायचं का तर 9 घ्यायचं नाही. जसं की मानतो मी हे 19 संख्या घेतलो 19 घेतलो 19 मध्ये अंकाची बेरीज करायची होती मला 1 अधिक 9 करायचं होतं. ठीक आहे. पण 9 घ्यायची तुम्हाला गरज होती का या ठिकाणी नव्हती. 9 जिथं जिथं 9 दिसल तिथं तिथं त्याचा एनकाउंटर करायचं काम संपलं. मग किती दिसाले या ठिकाणी 1 दिसाले. मग डिजिटल सम किती आला याचा 1 आला. जसं की तुमच्या डोळ्यासमोर आले 69 संख्या कोणती आली 69 आली. ठीक आहे. 69ला तुम्ही असं करता कसं करता 6 अधिक 6 12 आणि 3 15 6 9 किती झाले 15 झाले. मग 15 मध्ये अजून 5 आणि 1 6 करता. पण मी म्हणतो की त्याची गरजच नाही. तुम्हाला आताच एक कॉन्सेप्ट शिकवलो की मी जिथं जिथं 9 दिसेल तिथं तिथं एनकाउंटर. मग ह्याचा डिजिटल सम किती येते 6 येते. डिजिटल सम किती आलं या ठिकाणी तर 6 आलं. आता बघा या ठिकाणी मग जिथं जिथं 9 दिसेल 9 आलं की 9ची किंमत तुम्ही सरळ सरळ 0 घेऊन टाका. 9ची किंमत काय घ्यायचा डिजिटल सम मध्ये 9 बरोबर काय घ्यायचं 9ची किंमत 0 घेऊन टाका. काही फरक पडणार आहे का याच्यामध्ये काहीच नाही. ही एक सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट होती. जिथं जिथं 9 दिसल तिथं तिथं 0 घ्या. 9 दिसल तिथं 0. त्याला घ्यायचं का त्याला कन्सिडरच करायचं नाही.
कोण व्हायस की बापू म्हणायचं, सरळ सरळ कट करायचं. आता एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला, म्हणजे थोडंसं अजून तुम्हाला चांगलं वाटते हे क्वेश्चन बघून. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन डिजिटल सम वरला सोडवा. काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये, आपल्याला बेरीज करायचा, समोर तुम्हाला 5 अंक दिलेत. समोर तुम्हाला किती अंक दिलेत, 5 अंक. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही युनिट डिजिट लावतो म्हणले होते 8 6 सगळे युनिट डिजिट जर लावून बघितल्या, बेरीज करून बघितल्या, पण प्रत्येकाच्या युनिट डिजिटच्या एकक स्थानी किती आहे, 7 आहे. मग युनिट डिजिट तर पॉसिबल नाही. जर प्रत्येकाचे एकक स्थानचे अंक जर अलग अलग जर असते तर मी केलो असतो 100% युनिट डिजिटनं, पण सारखेच आहेत सगळ्याचे. मग इथं कोणतं शस्त्र काम देणार आहे, तर डिजिटल सम. आता डिजिटल सम करा इकडं. तुम्हाला आत्ताच सांगितलं की जिथं जिथं 9 दिसल तिथं तिथं त्याचं एनकाउंटर. मग आता 9 मला कुठे दिसायला का, इथं 9 दिसलं. मग 8 अधिक 4 करा, इथं 8 आणि 4 किती झाले, 12. ठीक आहे, 12 म्हणजे 2 ने 1 3 झालं, प्लस जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथं कट करायचं. आता इथं 9 दिसणं चालेल, पण मला हे तर समजायला ना, 5 आणि हे 4 मिळून 9 तयार करतात. 5 आणि 4 मिळून किती तयार करणार आहेत, 9 तयार करणार आहेत. मग कट झालं सरळ सरळ. मग किती उरले, 6 अधिक 2, 6 अधिक 2 किती आलं, 8, प्लस जिथं जिथं 9 तिथे तिथे एनकाउंटर, 6 अधिक 2 किती झाले या ठिकाणी, 8 झालं, प्लस जिथं जिथं 9 तिथे तिथे एनकाउंटर, 5 आणि 4 किती झाले, 9. मग किती उरले या ठिकाणी, 2, प्लस इकडं 3 आणि 2 5 आणि 1 6 झालं. आता काही बनते का कटते का बघा या ठिकाणी. जसं घेऊ का, 3 8 8 2 6 याची बेरीजच करायचं आहे मला. पण बेरीज करण्याऐवजी अजून तुम्हाला 9 कुठं दिसाले का चेक करा. जसे घेऊ का, 6 अधिक 3 मिळून किती तयार करणार आहेत, 9. 9 ची ॲलर्जीच ठेवा, जिथं जिथं 9 दिसल तिथं तिथं कट करायचं, काम संपलं. जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथं कट करायचं. 6 आणि 3 9 कट झालं. आता उराले का बघा इकडं, 8 अधिक 8 16, 16 आणि 2, 16 आणि 2 किती होतात, 18. आणि 18 म्हणजेच किती आहे या ठिकाणी, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9. बस डिजिटल सम 9 कुठं आहे शोधा ऑप्शन मध्ये फक्त, बस डिजिटल सम 9 कुठं आहे शोधा. एकतर डिजिटल सम 9 राहो, किंवा 9 चीच किंमत मी तुम्हाला किती सांगितलो, 0 सांगितलो, हे पण लक्षात राहो. आपल्या 9 चीच किंमत किती आहे, 0 आहे. मग चेक करा कोणत्या ऑप्शन मध्ये 9 0 बनाले किंवा 9 बनाले. बघा इकडं 7 अधिक 2 कटले 9, 6 ने किती झाले या ठिकाणी, याच्यामध्ये डिजिटल सम 7 आलं. इकडे हो का, 6 अधिक 3 9 कटले, 7 ने किती भेटाले, इथं 8 भेटाले. जसं की हो का, 6 आणि 4 10, 10 आणि 7 17 आणि 1 18, 18 म्हणजेच किती आहे, 8 आणि 1 9 आहे. इथं मला डिजिटल सम 9 भेटलं. वरी एक वेळेस चेक करा. जसे घेऊ का, 7 8 9 कट झालं, मग किती उराले, इथं फक्त 6 उराले. आपल्याला डिजिटल सम किती पाहिजे होतं, फक्त 9 किंवा 0 पाहिजे होतं, कारण 9 चीच किंमत 0 आहे ना. 9 चीच किंमत किती आहे, 0 आहे. मग ऑप्शन नंबर किती असेल आपला, ऑप्शन नंबर 4 ह्याचं फायनल उत्तर असेल. 4 आपल्या क्वेश्चनचं फायनल उत्तर असेल. अशा प्रकारे आपल्याला काय लावायचं आहे या ठिकाणी, तर डिजिटल सम. स्टार्टिंगला असं वाटते की बाबा ह्याच्यापेक्षा बेरीज केलेलंच सोपं जाते, पण थोडंसं एक ट्रस्ट ठेवायचं आहे. जसं जसं तुम्ही ह्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनता, कारण हे मी मेथड वापरणार, जे टॉपर विद्यार्थी आहेत, टॉपर विद्यार्थी जे सिलेक्शन घेतात ते सगळे विद्यार्थी हे मेथड वापरतात. डिजिटल सम कधी कधी कामाला देते, कारण हे असं शस्त्र आहे म्हणलो मी, तुम्हाला नॉर्मल पोरापेक्षा वेगळं करते. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स मुलामध्ये येऊन जाता हे जर शिकल्या तर. त्यामुळं स्टार्टिंगला काय वाटणार आहे तुम्हाला, हे सोपं वाटते, सर 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 बेरीज करावं सर, एवढ्यामध्ये काय उरालंय, तेवढंच टाइम लागायला, कोण शिकत बसावायला. कारण नवीन नवीन जे मेथड राहते शिकायला प्रॉब्लेम देते आपल्याला, शिकावं वाटणं, ते जुनंच आपल्याला चांगलं वाटते. ठीक आहे, पण जसं तुम्ही याच्यामध्ये घुसचाल तस तसं एक्सपर्ट होत जायच्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या या ठिकाणी. मोठमोठ्या कॅल्क्युलेशनला सुद्धा हे काम येणार आहे, हे बी गोष्ट लक्षात ठेवा. जसं की वजाबाकीचा अजून एक क्वेश्चन आलो तुमच्या समोर. नॉर्मल आहे, सोपा आहे, जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथे एनकाउंटर. हे 9 झालं, कट झालं. आता मला सांगा या ठिकाणी किती आहे, 8 आणि 6 इथं. 6 आणि 5 करून बघा, इथं 6 आणि 5 11 झाले. 11 अधिक 8 करा, 11 अधिक 8 किती झाले, 19. 19 म्हणजेच किती आहे, 9 अधिक 1 किती झालं या ठिकाणी, 10 झालं. 9 अधिक 10 म्हणजेच किती आहे, 1 आहे. 10 म्हणजेच किती आहे, तर 1 आहे. 1 आलं. मायनसला मायनस, इकडे बघा का, 5 आणि 4 9 कट झाले. 6 आणि 2 किती झाले या ठिकाणी, 8 झाले. 6 आणि 2 किती झाले, 8. आता तुम्ही एक काम करू शकता, कारण 1 मधून तर आपल्याला किती मायनस करायचं आहे, 8 मायनस करायचा. ठीक आहे, 1 मधून काय मायनस करायचं आहे, 8. मग इथं प्रॉब्लेम येते. इथं काय येते आपल्याला, तर प्रॉब्लेम येते की आता तुम्ही म्हणाल की सर का इथं हातचा घ्यावा का, मी 11 घ्यावा का, हातचा वगैरे ह्याच्यामध्ये काही घेऊ नका. हातचा घ्यायचा का आपल्याला, तर हातचा वगैरे असं काही घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं आपल्याला मी सांगतो.
एकतर 1 येण्याच्या अगोदर वर किती आलं होतं? 19 आलं होतं. 19 मधून तुम्ही 8 वजा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तेच येणार आहे डिजिटल सम. जसं की बघा इकडं 19 मधून 8 गेले, 19 मधून 8 गेले, किती उरायत या ठिकाणी? वरचे 2 आणि वरी 9, 10 11. 11 म्हणजेच किती आहे या ठिकाणी? 1 आणि 1 2 आलं. मग तेच आपण आता इकडं करून बघू. +1 मधून -8 गेले. आता इथं सिम्बॉलचा खेळ आहे, हे तुम्हाला गोष्ट माहित राहावं. कोणती गोष्ट माहित राहावं? जर समजा प्लस एका संख्येला सिम्बॉल प्लस आणि दुसऱ्या संख्येला जर प्लस असेल, प्लस 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 होणार आहे. मायनस मायनस काय होणार आहे? तर प्लस होणार आहे. ठीक आहे. प्लस मायनस ह्या ठिकाणी काय होते? मायनस होते. मायनस प्लस ह्या ठिकाणी काय होणार आहे? मायनस होणार आहे. म्हणजे दोन जर सारखे जर सिम्बॉल असतील तर त्याची सरळ सरळ बेरीज करा, आणि दोन जर अलग अलग सिम्बॉल असतील तर त्याचे सरळ सरळ काय करा? वजाबाकी करा. आणि ते केल्याच्या नंतर मोठ्या संख्येचं सिम्बॉल द्यायला विसरू नका. मोठ्या संख्येचं सिम्बॉल द्यायला विसरू नका. जसं की आता या ठिकाणी मला सांगा, प्लस मायनस काय होणार आहे? मायनस होणार आहे. मग 8 मधून 1 वजा करा तुम्ही. 8 मधून 1 गेले, किती उरले त्या ठिकाणी? 7 उरले. 8 मधून 1 गेले, किती उरले? 7 उरले. पण सिम्बॉल कोणत्या संख्येचं लागते? मोठी संख्या कोणती आहे इथं? हेच आहे ना, 8 आहे. 8च्या अलीकडे सिम्बॉल कोणता आहे? मायनसचा. मग ह्याला कोणतं सिम्बॉल द्या? मायनस. याला कोणतं सिम्बॉल दिले आपण? तर मायनस दिला. पण तुम्ही म्हणाल की सर इथं -7 आले, -7चं आम्ही कसं लावू, कसं सॉल्व्ह करावं? मग जर समजा तुम्हाला बाय चान्स मायनस जर भेटलं तर तुम्ही एक काम करू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही +9 ऍड करू शकता. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 9ची किंमत 0 राहणार आहे. मग ह्याच्यामध्ये मी 0 ऍड केलं तर काही फरक पडणार आहे का? ह्याच्यावर काहीच पडणार नाही. पण आपली जी फायनल डिजिटल सम येते ते आकड्यामध्ये येते, एका आकड्यामध्ये. म्हणजे मायनसचं प्लस होऊन जाते. कसं होते बघा इकडं, प्लस मायनस मायनस होऊन जाणार आहे. प्लस मायनस काय होऊन जाणार आहे? मायनस होणार आहे. मग 9 मधून 7 गेले, 2 उरले. पण सिम्बॉल मोठ्या संख्येचं लागते आणि मोठी संख्या इथं किती आहे? 9 आहे. म्हणजे तुमचं आता डिजिटल सम कशामध्ये आलं? प्लस मध्ये आलं. आणि डिजिटल सम किती आलं या ठिकाणी? 2 आलं. मग आता डिजिटल सम 2 कुठं आहे चेक करा. हो का, 6 आणि 3 9 कट झाले, 6 आणि 4 10, 10 म्हणजेच 1 वय, हे बी कट झालं ऑप्शन. इकडं 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 म्हणजेच किती आहे? 2 आणि 1 3 आहे. आपल्याला किती पाहिजे होतं? 2 पाहिजे होतं. इकडं 6 आणि 5 11, 11 म्हणजेच वय 2. म्हणजेच काय ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? 5600 आपलं फायनल उत्तर असेल. हे अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, किती आकडे असू द्या, 2 अंकी बेरीज, 3 अंकी, जेवढे काही असायचं तेवढे काही असू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. जसं की आता हे पॉईंट वाला क्वेश्चन आहे. जसं की कोणता आहे? पॉईंट वाला. आता इथं कसं डिजिटल सम वापरायचं बघा एकदा. मी आत्ताच म्हणलं पॉईंटलाही उत्तर येते, डिजिटल सम वापरू शकता. पॉईंटचं घेणं देणंच राहणार याच्यामध्ये. जसं की पॉईंट कट तुम्ही बघू नका, जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथं कट करा. जसं काही 9 कट झालं, 6 3 9 कट झाले बघा, 6 2 8 आणि 1 9 कट झालं. 8 आणि 5 किती झाले या ठिकाणी? पॉईंट कट लक्ष देऊ नका डिजिटल सम मध्ये. आता 8 आणि 5 किती होतात या ठिकाणी? 8 आणि 5 किती झाले? तर 13. आणि 13 म्हणजेच काय? 3 आणि 1 4 आले. इकडं मायनस. इकडं 9 कुठं बनाले? 5 आणि 4 9 बनलं. ठीक आहे. आता काय 9 तर बनणार चालेल. ठीक आहे. 6 आणि 6 12, 12 आणि 5 किती झाले या ठिकाणी? 17, 18 19, 19 म्हणजे 9 आणि 1 किती झाले? 10, 10 म्हणजेच किती आहे या ठिकाणी? 1 आहे. 4 मधून 1 गेले, किती उरले या ठिकाणी? 3 आले. 4 मधून 1 गेले, किती उरले? 3. डिजिटल सम 3 कुठं आहे चेक करा. 9 9 कट झालं, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17 आणि 1 18, 18 म्हणजेच किती आहे? 8 आणि 1 9. आपल्याला किती पाहिजे होतं? 3 पाहिजे होतं. हे कटलं. त्याच्यानंतर 7 आणि 2 9 कट झालं, 9 कट झालं, 9 कट झालं, 5 आणि 5 10, 10 म्हणजेच 1 आहे. आपल्याला किती पाहिजे? 3. कटलं. इकडं 9 9 कट झालं, 7 आणि 3 10, आणि हे 5 आणि 5 10, 10 आणि 10 किती आहे? 20, 20 म्हणजेच किती आहे? 2 अधिक 0 2. आपल्याला किती पाहिजे? 3. मग 100% हेच ऑप्शन असेल. आता 100% कोणतं ऑप्शन असेल? कारण तिन्ही ऑप्शन कट झाले ना. आणि चेक करूत आपण, डिजिटल सम लावून बघा. 9 9 कट झाले, त्याच्यानंतर 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 4, 17 आणि 4 किती होतात त्या ठिकाणी? 21, आणि 21 म्हणजेच किती आहे? 2 आणि 1 3. अशा प्रकारे ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर 1 येणार आहे. हे लक्षात ठेवा. बेरीज वजाबाकी दोन्ही गोष्टीला डिजिटल सम लागू होते. आता फक्त समजण्यासाठी मी इथं कॅल्क्युलेशन दिलो, पण कधी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे कुठं कामाला येणार आहे, हे कोणत्या परीक्षा, म्हणजे ह्याच्यावर कोणतं काही हे ना चॅप्टर नव्हतं किंवा एक्झामसाठी विषय नव्हतं, आपले विषय म्हणा टॉपिक नव्हे. हे काय आहे या ठिकाणी? फक्त तुमचं कॅल्क्युलेशन
कमी वेळात हो, तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज पडणे, म्हणून हे एक फक्त एक शस्त्र असल्यासारखं, एक हुकुमाचा एक का म्हणता की नाही त्याला, आपण लास्टला काढायचं असते. हे हार्ड कॅल्क्युलेशनला हे काढायचं राहते. हे कसं कसं काढायचं, कारण मी एक चॅप्टर शिकवत असताना म्हणतो कधी कधी की बाबा ह्याला तुम्ही डिजिटल समनं सुद्धा सोडवू शकता. आतापर्यंत ऐकलं असेल मी कधी म्हणलो की डिजिटल समनं सोडवायचं, पण त्याचा वापर कसं करायचा तर अशा प्रकारे करायचा. आता अपूर्णांकाला, गुणाकाराला, भागाकाराला सगळीकडे लागू होते, सगळं सांगतो मी या ठिकाणी. आता फक्त बेरजेचं आणि वजाबाकीचं मी सांगितलं. 2 लेक्चर राहणार आहे डिजिटल समोर. आजच्या तारखेत फक्त मी तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारामध्ये कसं लावायचं ते शिकवणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेले आहेत त्याला तुम्ही कसं डिजिटल सम वापरायचं आहे ते मी शिकवणार आहोत. जसं की आता या ठिकाणी काय येणार आहे, गुणाकार येणार आहे. या ठिकाणी काय येणार आहे, गुणाकार. गुणाकारामध्ये सुद्धा आपल्याला डिजिटल सम वापरता येते, पण गुणाकाराचे बी काही टेक्निक राहतात. रूल कोणते आहेत ते लक्षात घ्या. आता जसं की 2 आकडे आहेत, छोटसे घेऊत आपण. डिजिटल सम घेतले आपण. या ठिकाणी काय म्हणते क्वेश्चन मध्ये, 95 गुणिले किती म्हणाले या ठिकाणी, तर 105 म्हणाले. तुम्ही युनिट डिजिट लावल्या पहिल्यांदा, सगळ्यात अगोदर युनिट डिजिट तिथे किती आहे, 5 आहे, आणि इकडे किती आहे, 5 आहे. 5 गुणिले 5 केल्या, 5 किती भेटाले तर 25 भेटाले. मग ह्याचं युनिट डिजिट किती भेटाले, 5 भेटाले. ऑप्शन मध्ये चेक केला, 3 ऑप्शन मध्ये 5 आहेत. मग इथं आपल्याला युनिट डिजिट वरून काढता येते का, तर काढता येणार. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, डिजिटल सम वापरा. इथं डिजिटल सम, डिजिटल समचं एकच रूल आपल्याला माहित आहे, जिथं जिथं 9 दिसल, जिथं जिथं 9 दिसल त्याला त्याला आपल्याला कट करायचा. मग हे 9 दिसाले, मला हे कट केलं मी, इथे किती उराले, 5 उराले. गुणिले 5 आणि 1 किती झाले या ठिकाणी, 6 झाले. ठीक आहे, 6 पंचे किती झाले, 30. 30 म्हणजे डिजिटल सम किती आलं या ठिकाणी, 3 आलं. ऑप्शन मध्ये चेक करा कोणत्या अंकाचं डिजिटल सम 3 भेटाले. या ठिकाणी चेक करू, 9 9 कटलं, 8 आणि 1 9 कटलं. याची किंमत किती आहे, 9 लिहा किंवा 0 लिहा, काही फरक पडणार. आपल्याला किती पाहिजे होतं, 3 पाहिजे होतं. इकडे चेक करा, 9 9 कट झालं, 5 आणि 3 किती भेटाले, 8. आपल्याला किती पाहिजे, 3, हे भेटणार. मग इकडे चेक करा, 9 9 कटलं, 6 आणि 5 किती झाले या ठिकाणी, 11. 11 म्हणजेच किती आहे, 1 आणि 1 2, जे की ऑप्शन मध्ये नाही. इकडं 9 9 कटलं, 7 आणि 5 किती येणार आहे या ठिकाणी, 12. आणि 12 म्हणजेच किती आहे, 2 आणि 1 3. 2 ने किती आहे या ठिकाणी, 3 आहे. म्हणजेच काय असेल आपलं फायनल उत्तर, ऑप्शन नंबर 4 असेल. ऑप्शन नंबर किती असेल, 4. याला म्हणतात डिजिटल सम. आतापर्यंत मी फक्त तुम्हाला गुणाकारामध्ये, बेरजेमध्ये, वजाबाकीमध्ये शिकवलो मी. आता ज्यावेळेस मज्जा कधी येते, ज्यावेळेस तिन्ही गोष्टी एक साथ येतात. बेरीज बी दिले, वजाबाकी दिले, भागाकार बी दिले, सगळं दिले. ते चारीवर बी घेतो क्वेश्चन, सगळ्यात अगोदर बेसिक. आता या ठिकाणी हे तर बघितलं क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन हे बघा, आता एवढं मोठं भलं मोठं आहे. 786 गुणिले 108 गुणिले 9887 दिले. कधी कधी परीक्षेमध्ये देऊ बी शकते डायरेक्ट असं लांब सडक गुणाकार, कारण तुमचा टाइम वाढवण्यासाठी पेपर म्हणजे एक्झाम वाला काहीही करू शकतो, टाइम तुमचं जास्त जावं म्हणून. त्याच्यामुळं जर समजा असं कॅल्क्युलेटिव्ह जर आलं तर सरळ सरळ तुम्ही डिजिटल सम वापरायचं. जसं की जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथं कट करायचं आपल्याला, जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथं कट करायचं. जसं की इकडे किती होते या ठिकाणी, 7 8 आणि किती आहे, 6. इथं कुठं 9 बनाले का, त्या ठिकाणी 9 बनणार चालेल. मग आपण बेरीजच करू सरळ सरळ. 7 आणि 7 14 आणि 1 15 झालं. 15 अधिक 6 करा, 15 अधिक 6. मला सांगा या ठिकाणी 7 आणि 7 14 आणि 1 15 तर किलो, 15 अधिक 6 किती झालं या ठिकाणी, तर 21 झालं. 15 अधिक 6 21. 21 म्हणजेच किती आहे या ठिकाणी, 2 आणि 1 3 भेटाले. 2 आणि 1 3 गुणिले 8 आणि 1 का या ठिकाणी, 8 आणि 1 9 बनले. पण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की तुम्ही 9 घेऊ शकता किंवा 9च्या जागी 0 घेऊ शकता. पण गुणाकारामध्ये अशी गलती करू नका की त्याला 0 घ्यायचं. का गलती करू नका म्हणाला, मी सांगतो त्याचं कारण. हे जशाला तसं 9ला 9 घ्या, गुणिले गुणिले. बघा इकडं अंकाचे डिजिटल सम काढताना, हे 9ला कट करायचं, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर पूर्ण अंकाचं जर डिजिटल सम 0 किंवा 9 येत असेल तर त्या ठिकाणी 0 घ्यायचं, नाही तर 9 घ्यायचं. त्या ठिकाणी काय घ्यायचं, तर 9 घ्यायचं. आणि हे कशामुळे म्हणालो मी, त्याचं कारण पुढे सांगतो. बेरीज वजाबाकीमध्ये काही प्रॉब्लेम येणार, 0 आलं तरी चालते, पण ह्या ठिकाणी गुणाकाराला प्रॉब्लेम देते. त्याच्यामुळं 0 शक्यतो कमी घ्या तुम्ही, सरळ सरळ तिथं 9 घ्या. सरळ सरळ काय घ्यायचं त्या ठिकाणी, 9 घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. फक्त कट करायचं, 9 जिथे दिसेल तिथं कट करायचं. पण डिजिटल सम जर 9 येत असेल तर 9ला 9च ठेवा, बस, बाकी काही नाही. जसं की कारण कोणत्याही ऑप्शन मध्ये बघा, कोणत्याही ऑप्शनचं डिजिटल सम कधी बी 0 येऊ शकणार.
आता मला सांगा डिजिटल सम काय काय येऊ शकते. एक तर तुम्हाला सगळ्यात छोटी जर मी संख्या काढून दिलो, एवढी संख्या जर काढून टाकून दिलो, जर मला डिजिटल सम जर 0 आणायचा असेल तर मला सगळं ऑप्शन 0 0 0च पाहिजे, हेच पाहिजे, तर 0 येणार आहे. मग 0च्या जागी तुम्ही कोणताही जरी आकडा टाकला तरी सुद्धा त्याचं युनिट डिजिट किती आहे, डिजिटल सम किती येणार आहे, मिनिमम 1 येते. मिनिमम किती येणार आहे, 1 येणार आहे. पण ऑप्शन मध्ये 0 0 राहू शकते का, त्याचं उत्तर राहू शकणार. मग त्याच्यामुळे ते 0 घेऊ नका म्हणालो मी. कट करताना घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. 9 दिसले की कट करू शकता. पण डिजिटल सम जर तुमचं इथं जर 0 येत असेल तर 0च्या ऐवजी तुम्ही किती घ्या, त्या ठिकाणी 9 घ्या. आता या ठिकाणी बघूत आपण, 9 दिसलं की कट केलो मी या ठिकाणी. आता 6 6 12 13 14, 14 अधिक 7 करा. 14 अधिक 7 किती येते या ठिकाणी, 21 आलं. 14 अधिक 7 किती आलं या ठिकाणी, तर 21. आणि 2 ने किती भेटायला या ठिकाणी, 3 भेटायला. मग चेक करा ते इकडं. 9 त्रिक किती आलं या ठिकाणी, 27. 27 म्हणजे 7 आणि 2 किती भेटायला, 9 भेटायला. गुणिले अजून ह्या 3 ला गुणा. 9 त्रिक किती भेटलं या ठिकाणी, 27. 7 आणि 2 किती झाले या ठिकाणी, 9 झाले. 7 आणि 2 9. मग आता युनिट डिजिट 9 कुठं आहे आपलं, डिजिटल सम 9 कुठं आहे शोधायचं. डिजिटल सम 9 कुठं आहे शोधायचं. ह्याच्यात अजून एक कन्सेप्ट होती गुणाकारामध्ये. गुणाकारामध्ये काय कन्सेप्ट होती मी सांगतो. हे तर तुम्ही असं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जसं तुम्हाला मी बेरजेमध्ये सांगितलं होतं ना, की जिथं जिथं 9 दिसल, जिथं जिथं डिजिटल सम किंवा 9 दिसल तिथे तिथं काय घ्या म्हणलो तुम्ही, 0 घ्या म्हणलो होतो. त्याच्यासोबतच एक तुम्हाला मी गुणाकाराची टेक्निक सांगतो. जसं की हे होतं ना, हे इथं बेरजेमध्ये जर समजा कशामध्ये जर +9 होत असेल तर त्याचा डिजिटल सम किती येणार आहे, 9 सोडून जे अंक होतात तेच होणार आहे. पण जर समजा कोणत्याही संख्येला जर मी 1 गुणिले 9 करालो, 2 गुणिले 9 करायलो, 3 गुणिले 9 करायलो, 4 गुणिले 9 करायलो, 5 गुणिले 9 करायलो, 6 गुणिले 9 करायलो, 7 गुणिले 9 करायलो, 8 गुणिले 9 करायलो. ठीक आहे. इथं एक वेळेस चेक करा काय येते आपलं गुणाकारामध्ये, काय येते. 9 गुणिले 1 केल्यावर 9 1 9, 9 दोन्ही 18 आलं. आणि 18 म्हणजेच काय, 8 आणि 1 किती भेटाले या ठिकाणी, 9 भेटाले. ठीक आहे. 9 त्रिक 27, 27 म्हणजे 7 आणि 2 किती भेटाले या ठिकाणी, 9 भेटाले. इकडं 9 चौक 36, 36 म्हणजे किती भेटाले, 6 अधिक 3 9 भेटाले. इकडं 9 5 45, 45 म्हणजे किती आहे, 5 आणि 4 9 भेटाले. इकडं 9 सख 54, 54 म्हणजे किती भेटाले, 5 आणि 4 9. इकडं 7 9 63, 63 म्हणजे डिजिटल सम किती भेटाले या ठिकाणी, 6 आणि 3 9. 9 8 72, 72 म्हणजेच किती आहे या ठिकाणी, 7 आणि 2 9. 7 आणि 2 किती आलं या ठिकाणी, 9 आलं. मग आता एक गोष्ट आपल्याला समजली असेल, ह्याच्यामध्ये काय समजली असेल सर, इथं ज्यावेळेस आपण कोणत्याही डिजिटल समला जर 9 न जर गुणत असचाल, एकदा जर का हे 9 भिडला की सर अख्खच्या अख्ख डिजिटल सम त्यानं 9 बनवालाय. बघा इकडं अख्खच्या अख्ख डिजिटल सम काय बनवाले, तर 9 बनवाले. ठीक आहे. ह्यावरून आपल्याला हे कन्सेप्ट शिकायचं आहे. जर बेरीज करताना 9 ला घ्यायचं नाही, जसं का दोन्ही कन्सेप्ट मी मांडून ठेवलो. अंकाची बेरीज करत असताना जर 9 दिसलं तर त्याची किंमत काहीच नाही, 0 असल्यासारखं आहे. मग उरलेलं जे अंक आहेत तेच डिजिटल सम राहते. ठीक आहे. पण गुणाकार करताना ज्यावेळेस, कारण स्पेशल हे गुणाकारामध्येच काम येते, बेरजेमध्ये हे गुणाकार करायची आवश्यकताच नाही ना तुम्हाला. ठीक आहे. बेरजेमध्ये सरळ सरळ 9 दिसले की 0 घ्या, काही प्रॉब्लेम आहे ना. पण गुणाकार करताना ज्यावेळेस गुणिलेमध्ये 9 येते ना, त्यावेळेस कितीही संख्या अलीकडे राहत्या त्याचं डिजिटल सम नंतर 9च बनणार आहे. जे की हो का ह्या क्वेश्चन मध्ये होतं. कोणत्या क्वेश्चन मध्ये होतं, ह्या क्वेश्चन मध्ये. आता एक गुणाकार तर करायचं होतं मला, ठीक आहे. पण मला एक गोष्ट दिसली या ठिकाणी, काय दिसली तर बघा या ठिकाणी 8 आणि 1 किती बनलं होतं या ठिकाणी, 9 बनलं होतं. म्हणजे या संख्याचं डिजिटल सम किती आलं, 9 आलं. आता 9 एक वेळेस कोणत्याही आकड्यासोबत भिडू द्या गुणिलेमध्ये, इथं ह्याचं डिजिटल सम काही काय येणार, इथं ह्याचं डिजिटल सम काही काय येणार, घेणं देणं नाही. एकदा जर 9 गुणाकारामध्ये आलं, एकदा जर गुणाकारामध्ये 9 आलं, अख्खच्या अख्ख त्या गुणाकाराचं म्हणजे सगळ्या कॅल्क्युलेशनचं डिजिटल सम काय असणार आहे या ठिकाणी, तर 9 असणार आहे. हे लक्षात ठेवा, कारण आता ते दाखवलं मी.
ठीक आहे. सगळ्याच डिजिटल सम किती येते या ठिकाणी 9 येते. मग तुम्हाला हे सगळं काही काढायची गरज होती का तर नव्हती. गरज होती का तर नव्हती. सरळ सरळ मला माहिती आहे की डिजिटल सम किती येते 9 येते. मग ऑप्शन मध्ये चेक करा कुठं डिजिटल सम 9 आहे. ऑप्शन भले मोठे जरी असले तरी तेवढं टेन्शन घ्यायचं नाही आपण. जसं जमते तसं करा, कारण एवढं मोठं तरी येणार कॅल्क्युलेशन फक्त एक समजण्यासाठी मी घेतलेला आहे. जसं की बघा, जिथं जिथं 9 दिसेल तिथे तिथं कट करा. जसं की काय हे 9 कट झालं, 6 आणि 3 हे 9 कट झालं, हे एक 9 कट झालं. अजून काही कट होते का तर होईना. इकडे चेक होतो आपण. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, पण ह्याला मी 23 घेतो कारण एक कमी आहे ना 23. त्याच्यासोबतच इकडं 8 आणि 5, 8 आणि 5 किती होते या ठिकाणी 8 अधिक 5 13 झाले. मग चेक करा या ठिकाणी 3 आणि 3 6, 2 आणि 1 3, 6 आणि 3 किती भेटाले या ठिकाणी 9 भेटाले. भेटलं का 6 आणि 3 9. म्हणजे ह्याचा अर्थ एकच आहे. आपलं ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर एकच असेल. इथंच भेटले ना डिजिटल सम 9. डिजिटल सम कुठे भेटाले तर किती भेटाले 9 भेटाले. ऑप्शन नंबर 1. असं क्वेश्चन ये ना आलं तर एवढं मोठं राहू शकणार, आलं तर 4-5 अंकापर्यंत येईल. तिथेही आपल्याला काय काम देणार आहे तर डिजिटल सम. अशाच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता जसं की कोणत्या गोष्टीचा फायदा राहते, कोणत्या गोष्टीचं नुकसान बी राहते. डिजिटल समचा नुकसान काय मी सांगतो. डिजिटल समचा आता ह्या ठिकाणी ठीक आहे. जसं की हे क्वेश्चन होतं भागाकाराचं आलं का, हे क्वेश्चन होतं. ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये प्रत्येकाचे डिजिटल सम अलग अलग येऊ लागते. जसं की इथं डिजिटल सम 3 आलं, इथं 2 आलं, इथं 1 आलं, इथं किती आलं समजा एक 9 आलंय समजा. आपलं उत्तर किती होतं 3 वालं होतं. ठीक आहे. आणि जर समजा बाय चान्स 2 ऑप्शन मध्ये जर डिजिटल सम 3 आले, 2 ऑप्शन मध्ये जर डिजिटल सम किती आले तर 3 आले, तर मग त्या टायमाला आपल्यासोबत थोडासा धोका होते. त्या टायमाला काय होणार होतं आपल्यासोबत थोडंसं धोका होणार आहे. मग एकतर तुम्ही 2 ऑप्शन जर असते तर एक काम करायचं की युनिट डिजिटनं बघायचं, एक वेळेस चेक करायचं युनिट डिजिटनं. जर युनिट डिजिट बी काम करणार गेलं आणि डिजिटल सम सुद्धा काम करणार गेलं तर तुम्हाला लास्ट ऑप्शन एकच आहे की तुम्हाला मेथड करावंच लागते. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे. पण हे जे असे शस्त्र आहेत की जे सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चनला लागू होईनात. कारण रियालिटी सांगतो मी, डिजिटल सम शिकाव तर लागते आपल्याला, कारण काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला त्यांना लवकर, पण सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार ते का करणार. 10 पैकी तुमचे 5 करल किंवा 4 तर करलच कमीत कमी, पण या 4 क्वेश्चनचा एक्स्ट्रा टाइम तर तुमचा वाचला. 4 क्वेश्चनचा एक्स्ट्रा टाइम वाचणार आहे. ठीक आहे. आणि ह्याला लावायला डिजिटल सम वापरायला लई जास्त वेळ लागणार. जसं तुम्ही एक्सपर्ट बनत जाशाल बेरीज करण्यामध्ये तसं तुम्ही अजून ते स्पीडमध्ये येऊन जाणार आहे. मग तुम्ही खटखट 5-6 सेकंदामध्ये चेक करू शकता की डिजिटल समचं काय काय उलाले. ठीक आहे. सध्याला थोडंसं शिकायला जास्त टाइम लागते, पण याची बार बार प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आणि क्वेश्चन घेत असताना मी ऑप्शन सोडत असताना ज्यावेळेस मी सोल्युशन करतो शेवटी मी डिजिटल सम प्रत्येक क्वेश्चनला सोडून दाखवतो. बाबा इथं डिजिटल सम तुम्ही वापरून बघा. ठीक आहे. मग जसं तुमची सवय होते तसं तुम्ही एक्सपर्ट बनत चालता त्या गोष्टीमध्ये. फक्त या गोष्टी आपल्याला सध्याला शिकून ठेवायचा. गुणाकारामध्ये, बेरजेमध्ये, वजाबाकीमध्ये आणि भागाकारामध्ये सगळीकडे ते काम देते. आता सगळ्यात महत्वाचं आहे या ठिकाणी काय आहे तर हे तर शिकले आपण, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. आता यायचं आहे आपल्याला भागाकारावर. आता कुठे यायचं आपल्याला या ठिकाणी तर भागाकारावर यायचं. जसं की हे मी तुमच्या समोर काढलो काही भागाकार, हे तुमच्या समोर मी काय केलं तर काढलो 2 3 4 3 भागिले काय करायचं आहे 11. आता हे मला माहित आहे भागाकार करता येते, 11 1चा पाडा सगळ्यालाच येत असेल. ठीक आहे. पण मला काय वापरायचं या ठिकाणी डिजिटल सम वापरायचा. समजण्यासाठी मला काय वापरायचं आहे डिजिटल सम. मग वरी तुम्ही डिजिटल सम काढा किती येते बघा इकडे. बघा या ठिकाणी 3 आणि 2 5 झालं आणि 5 आणि 4 9 झालं. 9 झालं की कट करा, त्याला साईडला करा, त्याला घेऊच नका. उरालय किती या ठिकाणी वरी 3 उरालय. म्हणजे वरी डिजिटल सम किती आलं 3 आलं भागिले मध्ये. कारण आता इथं भागिले सुद्धा आले. 1 अधिक 1 करा, 1 अधिक 1 किती आलं या ठिकाणी 1 अधिक 1 2 येऊ लागले. डिजिटल सम किती येऊ लागले 2. पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवायचा, डिजिटल सम मध्ये एक रूल काय, भागाकार करत असताना सगळ्यात महत्वाचे भागाकारच आहे जे की तुम्हाला कामाला येते. कारण मी कशाच्या बेसिसवर सांगलो की हे कामाला येते, कारण क्वेश्चन मी बी सॉल्व्ह करतो. ठीक आहे. सॉल्व्ह करत असताना मला समजून येते की बाबा हे 100% इथं काम देऊ लागलंय. ते सगळं विचार करूनच, कारण ह्याचा जर काही फायदाच नसता तर मी शिकवलोच नसतो. ठीक आहे. दुसरं शिकवलं असतो काय तर चॅप्टर सुरू केलं असतो. हे करत बसायची काय गरज होती, कारण मला माहित आहे 1001% हे पेपरमध्ये कामाला येते आणि तुमचा टाइम कन्झ्युम करते. त्याच्यामुळेच मी ही गोष्ट शिकवालो.
आता एकन एक किती झाले या ठिकाणी? 2 झाले. एकन एक किती झाले? 2 झाले. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपल्याला कधी बी डिजिटल सम मध्ये छेदस्थानी मला एकच पाहिजे. छेदस्थानी काय पाहिजे? मला एकच पाहिजे. ठीक आहे. मग एकच असेल तरच मला तो सोडवता येते. जर 2 आलं तर प्रॉब्लेम येते थोडंसं. 2 मला जमणार आहे का? तर जमणार नाही. ठीक आहे. मग ह्या 2ला मला काय करावं लागते? 1 बनवावं लागते. 2ला मला काय करावं लागते? तर 1 बनवावं लागते. आता तुम्ही म्हणाल की सर आता हे कसं बनवा? आमच्याकडे काही जादू नाही, काय नाही, 2चं 1 कसं करावं? तर मी सांगतो कसं करायचं. या थोडंसं बेसिक कॉन्सेप्टवर, त्याला कसं 1 कसं बनवायचं मी सांगतो. बघा या ठिकाणी अपूर्णांक जर आलं किंवा भागाकार जर आलं, भागाकारामध्ये एकच रूल चालते. काय रूल चालते? वरी एक अंश राहते काय तर, खाली काय तर छेद राहते. ठीक आहे. भागाकारामध्ये एक संख्या राहते. वरी समजा काय तर डिजिटल सम तुमचं एन आलंय. किती आलंय? एन आलंय. यांच्या भागिलेमध्ये तुमचं 1 येईल. येऊन काय येणार आहे? 1 येणार आहे. ठीक आहे. यांच्या भागिलेमध्ये डिजिटल सम काय येते? 2 येणार आहे. कारण एकाच अंकामध्ये डिजिटल सम राहतात. भागिले जरी असेल तरी काही प्रॉब्लेम आहे ना. यांच्या भागिलेमध्ये किती येईल या ठिकाणी? 3 येईल. ठीक आहे. नंतर यांच्या भागिलेमध्ये किती येणार आहे? 4 येणार आहे. येऊन यांच्या भागिलेमध्ये किती येणार आहे? 5. यांच्या भागिलेमध्ये किती येणार आहे? 6. यांच्या भागिलेमध्ये येणार आहे 7. यांच्या भागिलेमध्ये येणार आहे 8. यांच्या भागिलेमध्ये येणार आहे 9. ह्याच्या व्यतिरिक्त तर काही दुसरं येऊ शकणार येणार आहे का? तर नाही. कारण डिजिटल सम म्हणले की आकडा एकच येते. 2 आकडे येतात का? 2 जरी आकडे आले, समजा 9च्या जागी मी 10 आणलो, 10ला आपल्याला छोटं करता येते. 1 अधिक 0 1, जे की हे होतं. समजा इथं 15 आले, 15ला आपल्याला छोटं करता येते. 5 आणि 1 6 6. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं कोणी येऊ शकणार. ठीक आहे. मग जर समजा आले तर आपल्याला काय करायचं? छेदस्थानी जर 1 आलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये. सरळ सरळ जे वरी डिजिटल सम आले तेच ऑप्शन मध्ये चेक करायचं. पण जर समजा 2 आलं तर सर आम्ही काय करावं? ह्या ठिकाणी जर 2 आलं तर आम्ही काय करावं? तर काय करावं सांगतो मी. आपल्याला एक रूल माहित असेल अपूर्णांकामध्ये, जर तुम्ही छेदाला जर एका संख्येनं ठराविक संख्येनं गुणल्या तर अंशाला बी त्याच ठराविक संख्येनं गुणायचं, तरच ते बॅलन्स होते. जसं की 3/2 आहे. जर मी खाली जर 3 न गुणत असेल तर वरी बी किती न गुणायचं? 3 न गुणायचं. काही फरक पडला का ह्याच्यावर? काहीच पडला नाही. कारण तुम्ही खाली बी 3 न गुणाल्या आणि वरी बी 3 न गुणाल्या. जर तुम्ही खाली 3 न गुणत असाल वरी 4 न गुणत असाल तर प्रॉब्लेम येते, मारामारी होते. इथं आपल्याला मारामारी करून घ्यायचा का? तर नाही. वरी आणि खाली सेम आकड्यानं गुणायचा. जसं की 2 आहे ना, मला जर इथं 10 बनवायचा असेल तर ह्या 2ला मी काय करतो माहिती आहे का? गुणिले 7 करतो. 2ला किती न गुणतो मी? 7 न गुणतो. सॉरी 7 न म्हणलो, 5 न गुणा. या ठिकाणी किती न गुणा? तर 5 न. ह्याला किती न गुणायचं आहे? 5 न. आता 5 न गुणलं तर काय झालं मला सांगा. या ठिकाणी 5 दोन्ही किती झाले? 10. आणि 10चं डिजिटल सम किती येते? या ठिकाणी 1 येते. 10चं किती आलं डिजिटल सम? 1 आलं. त्याच्यामुळे मला 1 करायचा म्हणून मला नाईलाज असतो इथं 5 न गुणावं लागले. किती न गुणावं लागले? तर या ठिकाणी 5 न. आणि आपल्याकडे एक रूल चालते, जर तुम्ही खाली जर 5 न गुणल्या तर वरी सुद्धा 5 नच गुणावं लागणार आहे. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ तुम्हाला 2 जोड्या सापडले. म्हणजेच काय? जर 2 असेल तर त्याला 5 न गुणा. तर मग सर तुम्ही म्हणाल की सर 5 असेल तर किती न गुणाव? जर छेदस्थानी जर 5 असेल तर ह्याला 2 न गुणा ना. 5 दोन्ही 10. 10 म्हणजे डिजिटल सम किती आले? 1 आले. आणि छेदस्थानी मला 1च बनवायचं. आणि जर इथं गुणिले 2 होत असेल तर इथंही गुणिले 2 होणार आहे. काम संपलं. ठीक आहे. इथंही गुणिले 2 झालं. हा सर ठीक आहे. 2 आणि 5चं तर समजलं आम्हाला. म्हणजेच काय? 2 जर 2 असेल तर त्या ठिकाणी किती घ्यायचा आहे? 5 घ्यायचा. आणि जर 5 येत असेल तर त्या ठिकाणी किती घ्यायचं आहे? तर 2 घ्यायचं. 5 येत असेल तर 5ला किती न गुणायचं आहे? 2 न गुणायचं. आता हे पण समजलं सर. आता समजा बायचान्स 4 आलंय. बायचान्स काय आलंय? 4 आलंय. तर मग 4 आलं तर किती न गुणावं? 4 आलं तर दादा गुणायचं, गुणिले 7 करायचं. गुणिले काय करायचं? 7 करून बघा. 7 चोक 28. आणि 28 म्हणजेच किती आहे? 8 आणि 2 10. आणि 10 दिसलं की डिजिटल सम 1. अशा प्रकारे मग आपल्याला तेच करायचं आहे या ठिकाणी. 7 चोक 28. 28 म्हणजे किती आहे? 10 झालं. आणि वरी n गुणिले काय करायचं आहे? 7 करायचं आहे त्याला. मग आता ह्याच्यावरून काय समजलं आपल्याला की जर समजा 4 जर येत असेल तर 4 असलं तर किती न गुणायचं? 7 न. आणि 7 असेल तर 4 न. उलट करायचं का? ज्या ठिकाणी जर 7 येत असेल त्याला किती न गुणायचं? 4 न गुणायचं. बस काम संपलं. म्हणजे हे एकमेकाच्या विरुद्ध असतील. आता 7 असेल तर त्याला किती न गुणायचं? 4 न गुणायचं. आणि जर 4 असेल तर त्याला किती न गुणायचं? 7 न गुणायचं. जोड्या लक्षात ठेवा फक्त बस.
सर एवढे तर समजलं. आता आता 8 आलं तर काय करावं? 8 आलं तर मला काय केलं तर इथं 10 बनल. थोडंसं लॉजिक लावायचं. 8 8 64. 8 आलं तर ह्यालाही 8नच गुणा. बघा 8 8 64. 64 म्हणजेच 6 आणि 4 10 बनालं एक. ठीक आहे. 8 असेल तर कितीनं गुणायचं आहे? 8 ला 8नच गुणा. बस काम संपलं. पण आता सर 3 6 9चं काय करावं असं तुम्हाला वाटते? ठीक आहे. ह्याचं काही तोड नाही. जर समजा डिजिटल सम जर छेदस्थानी वरी किती असू द्या, पण छेदस्थानी जर 3 बनलं, 3 6 9 अशी आहे इथे संख्या, त्याचं किती संख्याला गुणा तुम्ही त्याचं डिजिटल सम 0 की सॉरी 1 बनवू शकणार. 1 बनणार आहे का इथे या ठिकाणी? तर बनणार नाही. मग जर 3 6 आणि 9 जर येत असेल तर ह्याला सध्याला स्किप करा. आणि जर हे आलंच समजा छेदस्थानी डिजिटल सम जर 3 6 9 आलं तर मग ह्याला काय करावं लागतं? आपल्याला कट करावं लागते. कट कसं करायचं मी पुढे सांगतो, पण ह्याचं काही सध्याला तोड नाही. 3 6 आणि 9चं हे आलं तर सध्याला तुम्ही स्किप करून टाकायचं आहे. पण जर वरचं जर बनलं तर तुम्हाला आकडे मी सांगलो, जर 2 असेल फक्त छेदस्थानी म्हणालो मी, अंशाला 3 येऊ द्या 9 येऊ द्या काय येऊ द्या, काही प्रॉब्लेमच नाही ना. छेदस्थानी जर काही आलं 3 6 9 पैकी तर त्याचं मला 1 बनवता येईना. बाकी सगळ्याच मी बनवलो 1. ठीक आहे. 2 असेल छेदस्थानी तर मला 5 न गुणायचं, 5 असेल तर 2 न गुणायचं, 7 असेल तर 4 न गुणा, 4 असेल तर 7 न गुणा, 8 असेल तर 8 न गुणा. काम संपलं. जसं की इथं भागाकारामध्ये लावायचं होतं आपल्याला. भागाकार आहे ना इथं आपलं एक छान, कुठं की इथं होतं. ठीक आहे. लावा. छेदस्थानी इथं किती आलं या ठिकाणी? 2 आले. जसं की मी डबल एकदा करतो ह्याला. बघा इकडं 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 असले की कट झालं. वर किती उरालंय? 3 उरालंय. छेदस्थानी 1 आणि 1 किती झालं या ठिकाणी? 2 झालं. 2 असलं की मी आत्ताच सांगितलं कितीनं गुणायचं? 5 न गुणायचं. ह्याला गुणिले 5 करा, यालाही गुणिले 5 करा. मग 5 त्रिक वरी किती बनालंय? 15. आणि 15 म्हणजेच किती आहे या ठिकाणी? 5 आणि 1 6 आहे. हे तोंडपास एक्सपर्ट बनायचं ह्याच्यामध्ये, अंकाच्या बेरजेमध्ये बेरीज करायचं डायरेक्ट. भागिले इकडं 5 दोन्ही किती बनलं? 10 बनलं. 10 म्हणजे डिजिटल सम किती आलं? 1 आलं. आणि 1 आलं की काम संपलं. वरी जे आहे ते तुमचं डिजिटल सम आहे. मग ऑप्शन मध्ये चेक करा तुम्ही कोणत्या ऑप्शनचं डिजिटल सम 6 आहे. हे 4 आणि 3 7 आणि 1 8 हे कट झालं. 3 आणि 3 6 आणि 1 7 हे कट झालं. आपल्याला 6 पाहिजे. 3 आणि 2 5 आणि 1 6 येच आहे. 2 आणि 2 4 आणि 1 5 हे कटलं. ऑप्शन नंबर किती येणार आहे? मग ऑप्शन नंबर 2. आता हे सोपं होतं. हार्ड कॅल्क्युलेशनला सुद्धा हेच करायचं आपल्याला, काहीच नाही. कसंही अपूर्णांक येऊ द्या, मी सांगतो सगळी टेक्निक मी सांगतो. क्वेश्चन हार्ड लेवलचे ज्यावेळेस मी क्वेश्चन घेईल तेव्हाच समजते. आता फक्त समजून घ्यायचा भागाकाराला काय करायला, गुणाकाराला काय करायला, बेरीजला काय करायला, वजाबाकीला काय करायला. ठीक आहे. जसं की अजून एक क्वेश्चन घ्या तुम्ही. एक छोटस क्वेश्चन घेऊत आपण, हे मग थांबूत आपण. मग जे डिजिटल समचा नेक्स्ट पार्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू, कारण टाइम सुद्धा झाले. ह्याच्यामध्ये मी फक्त बेसिक गोष्टी सांगितलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन घेऊन येतो मी, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला. जसं की बघा अपूर्णांक दिले आपल्याला. काय दिले या ठिकाणी? अपूर्णांक. अपूर्णांक जरी दिला असेल, अपूर्णांक जरी दिला असेल तरी तुम्ही एक काम करू शकता या ठिकाणी. बघा एकतर सगळ्यात अगोदर छेदस्थानी 2 3 5 आहे ना, एकतर तुम्ही भाग करा, भाग देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर भाग जर जमत असेल, किंवा तुम्ही इथं डिजिटल सम वापरू शकता. जर 2 असेल तर किती गुणायचं? 5 न गुणायचं. 5 असेल तर किती गुणायचं? 2 न गुणायचं. पण हे थोडंसं इथं लॉंग जाते. कसं जाणार आहे? लॉंग जाणार आहे. पण जर लॉंग जात असेल तर काय करायचं मी सांगतो. सगळ्यात अगोदर भागाकार करून टाका तुम्ही. जसं की इथे येते बे एक बे, बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, बे त्रिक 6 प्लस इकडं 3 1 3, 3 चौक 12. 3 चौक किती आलं या ठिकाणी? तर 12 आलं. 12 म्हणजे 1 उराले. 3 चौक 12, 3 0 जा 0 प्लस प्लस 5 1 5, 5 1 5. घाई गडबडीत 5 5 25 कर नका, तोंडावर पडता. का करायचं नाही? कारण नंतर स्टार्टिंगला तुम्ही 2 आकड्याला भाग देऊ शकता, पण नंतर एकदा भाग दिल्याच्या नंतर फक्त एक एक आकडा समोर येणार आहे. 5 1 5 तर केला डायरेक्ट तुम्हाला 25 भेटणार. पहिल्यांदा 2 भेटते तुम्हाला. मग 5 1 5 तर मोठं होते. मग 5 0 जा 0 घ्यावं लागते. 5 0 जा 0. आता 25 घ्या. 5 5 25, 5 1 5 वापरू शकता. इथं तुम्ही डिजिटल सम वापरा.
काय ते बघूत आपण. ठीक आहे. 3 आणि 2 5, 6 आणि 1 7, प्लस 4 आणि 4 8, प्लस 5 आणि 1 6 आणि 1 7, 7 आणि 7 14. 14 म्हणजे तुम्ही एक काम करा, 14 म्हणजे 1 4 4 आणि 1 5 होतात. 5 अधिक 8 करा सरळ सरळ, किंवा 14 अधिक 8 बी करू शकता, काहीच प्रॉब्लेम येईल. 8 आणि 5 किती झाले या ठिकाणी? 13 झाले. 13 म्हणजेच किती आहे? 3 आणि 1 4 आहे. ऑप्शन कुठं आहे? 4 वाला चेक करा. 9 दिसले की कट करायचं. 4 आणि 2 किती येतात? 6 येतात त्याचं. हो का? 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. 14 म्हणजेच किती आहे? 4 आणि 1 5 भेटाले. आपल्याला किती पाहिजे? 4 पाहिजे. 7 आणि 2 9 कट झालं, किती भेटाले इथं? 4 भेटाले. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 म्हणजेच किती आहे? 2 आणि 1 3 आहे. आपल्याला कोणतं पाहिजे होतं? 4 पाहिजे होतं. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर किती असेल? ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला डिजिटल समचा वापर करायचा आहे. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शिकवलो. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, चारही गोष्टी मी सांगितलो मी. आता 4 गोष्टी झाल्याच्या नंतर जर समजा मिक्स क्वेश्चन आले तर त्याला कसं टॅकल करायचं आपल्याला. आता फक्त बेसिक होते सगळं. आता जे शिकवलं फक्त बेसिक आहे. आता आपल्याला शिकायचं नेक्स्ट पार्ट मध्ये की क्वेश्चन ऍक्च्युअल मध्ये कसं उडवायचं. जसं की तुम्हाला मी शिकवतो की अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये इथं एक्सची किंमत काढायचं राहते, त्या टायमाला तुम्हाला डिजिटल सम वापरता येते. हे शेकडेवारीचे क्वेश्चन आहेत, इथंही तुम्हाला डिजिटल सम वापरता येते. जसं की हे क्वेश्चन आहे, इथेही तुम्हाला डिजिटल सम वापरता येते. वर्गामध्ये वापरता येते. सगळ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला डिजिटल सम वापरता येते. चॅप्टर शिकताना तर मी सांगतो कसं वापर करायचं, पण ह्याही नेक्स्ट पार्ट मध्ये मी शिकवतो की त्याचा वापर कसं करायचा. ठीक आहे. तर आजच्या दिवस आपण काय करू, त्या ठिकाणी थांबूत. तर नेक्स्ट पार्ट डिजिटल समचा शेवटचा पार्ट असेल. 2 पार्टमध्ये डिजिटल सम आपण संपवायला. दोन्ही पार्ट आपल्याला पूर्ण बघायचा आहे. मला माहित आहे काही जणाला प्रॉब्लेम येते. काय प्रॉब्लेम येणार आहे की सर हे कसं स्टार्टिंगला, कारण इजा येणार आहे ना, नवीन काही गोष्टी शिकायचं म्हणजे की प्रॉब्लेम येणारच आहे. ते प्रॉब्लेम आपल्याला नको वाटते. सुगं नॉर्मल पद्धतीने मी बेरीज करतो असं वाटते, पण माझ्यावर थोडंसं ट्रस्ट ठेवा. शिकायला लई वेळ लागणार तुम्हाला. मी एकदा जर परफेक्ट झालं, दिमागामध्ये फिट बसलं, नंतर ह्याला नवीन काही शिकायची गरज पडणार. ते ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात फिट होऊन जाते. पण पेपरमध्ये काम देणार हा 1001%. तर डिजिटल समचा नेक्स्ट व्हिडिओ आपण उद्या बघूत. अजून जे विद्यार्थी रेल्वेची SSC GDची मराठीमधून तयारी करत असतील किंवा येणारी भरती देणार असतील मराठी माध्यमातून, सेंट्रलची कोणतीही भरती राहू द्या, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जर ही बॅच जॉईन करायचं आहे. ह्याच्यामध्ये टोटल मॅथ मी कव्हर करणार आहोत. टोटल मॅथ, अरिथमॅटिक आणि ॲडव्हान्स सोबतच तुम्हाला कॅल्क्युलेशन टेक्निक सुद्धा मी सांगणार आहोत. मॅथ स्पेशल बॅच आहे. याची फीस 299 रुपये, हे लक्षात ठेवा. 299 रुपयामध्ये अख्खं मॅथ तुम्हाला शिकायला भेटाले. नंतर जिंदगीत मॅथसाठी दुसरी बॅच करायची गरज पडणार नाही, ह्याची गॅरंटी माझी राहील. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. व्हॅलिडिटी किती वर्ष आहे? तर 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत तुमची ते बॅच तुमच्याजवळ राहणार आहे. रेल्वे आणि SSC GDला जास्त टार्गेट करून ते बॅच तयार केलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला PYQ प्रश्न भेटणार आहेत, म्हणजे झालेले प्रश्न भरतीचे, जे की खूप कमी शिक्षक आहेत जे PYQ थ्रू शिकवतात. ठीक आहे. त्याच्यामुळे PYQ थ्रू आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स भेटणार आहेत. हे जे PPT आहे ना, ही सगळी PPT आता कुठे भेटणार आहे? तर ॲपमध्ये भेटणार आहे. कुठे भेटणार आहे? तर ॲपमध्ये भेटणार आहे. हे लक्षात ठेवा सगळेजण. ठीक आहे. जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. बॅचच्या रिगार्डिंग जर काही डाऊट असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर लिहून देतो, फक्त व्हॉट्सअप करा मला. या नंबरवर काय करायचं आहे ठिकाणी, तर व्हॉट्सअप करायचं आहे. जे बी काही बॅचच्या रिलेटेड जर डाऊट असतील तर मी ते कव्हर करून टाकून देतो. आता राहिली गोष्ट, सर हे बॅच कुठे भेटणार आहे? हे बॅच कुठे भेटणार आहे? एक तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, त्या ठिकाणी मी लिंक देतो. माझा नंबर बी दिलो होतो, त्या नंबरवर मेसेज केला तरी सुद्धा मी ॲपची लिंक टाकतो. टेलिग्रामवर श्रेयश मॅथ सर्च करा. SHREYSHMATHS श्रेयश मॅथ्स टेलिग्रामवर सर्च करा. तिथे भेटून जाईल तुम्हाला, लिंक भेटते. तर तिथं भेटत नसेल तर 72 19 22 29 95 ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. सर मला बॅचची लिंक टाका म्हणा किंवा ॲपची लिंक टाका म्हणा, ते मी लिंक टाकतो, त्याच्यावर क्लिक करा. आणि जर दोन्ही गोष्टी पॉसिबल नसतील, तुमचं तुम्ही शोधतो म्हणल्या तर तुमचं तुम्ही शोधू शकता. काय? प्ले स्टोअरवर जायचं, असं प्ले स्टोअरवर सर्च मध्ये जायचं, श्रेयश मॅथ असं सर्च करायचं. MATH एवढंच टाका, यस टाकू नका पुढे, कारण यस जर टाकलं तर आपली ही जुनी बॅच येते.
हे बॅच म्हणजे हे ॲप पण मजेच आहे, पण हे जुनी बॅच ॲप आहे. आपण नवीन ॲप तयार केला कारण ह्याच्यामध्ये थोडंसं डेटा जास्त कन्झ्युम कराल त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं तर सेकंड नंबरला कुठ तर तुम्हाला भेटून जाते. सेकंड नंबरला ह्या प्रकारची बॅच ॲप श्रेयश मॅथ, हे जे काळ्या कलरचं लोगो आहे ना, हे ॲप तुम्हाला भेटून जाते. आपल्याला हे ॲप इन्स्टॉल करायचं. आपल्याला कोणते ॲप इन्स्टॉल करायचं तर हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बॅच भेटून जाते. ह्या ॲपमध्ये तुम्हाला हे बॅच ह्या ठिकाणी भेटून जाणार आहे. ह्याच्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळेच्या सगळे टॉपिक तुमचे कव्हर करून घेतले जाणार आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.